एके दिवशी एक गुरु त्यांच्या 4 शिष्यांसोबत जंगलामध्ये फिरत होते. तिथे त्यांना एक मनुष्य गाईला जबरदस्तीने ओढताना दिसला. त्यांनी त्यांना सांगितले त्या मनुष्याला की तुम्ही गाईला ओढू नका, गाईला प्रचंड त्रास होत आहे. मुलांनीही ते पाहून त्यांना सांगितले की गाईला असं ओढू नका, तिला त्रास होतोय. त्यांच्या गुरूंनी मुलांना विचारले की सांगा बघू, यामध्ये गाईला त्रास होतोय की त्या व्यक्तीला त्रास होतोय. तर मुलांनी पटकन उत्तर दिले की ऑफकोर्स गाईलाच त्रास होत असणार, कारण जिथे तो मनुष्य दोरीने ओढत आहे तिथे ती गाई त्यांना फॉलो करत आहे, म्हणजे गाईही थकलेली असणार. तर गुरु हसतात आणि बोलतात की असं नाही, परत एकदा पाहून नक्की सांगा की कोणाला त्रास होत असेल, कोण थकले असेल. तर मुलं परतही तेच बोलतात की गाई थकली असणार. मग गुरु काय करतात, गुरु एका त्या दाव्याला एका कोयत्याने कट करतात आणि दोरी किंवा दावे तोडताच गाई पळायला लागते, धावायला लागते आणि आता उलट दिसायला लागते. जो मनुष्य त्या गाईला ओढत होता तो तिच्या मागे धावतो. तेव्हा गुरूंनी सांगितले, आता सांगा कोण थकले असेल, गाय की माणूस. सगळे मुलं शांत होतात. ते पुढे म्हणतात, गाय फक्त तेव्हाच स्ट्रगल करत होती जेव्हा तिला ओढलं जात होतं. तिचा फ्रीडम मिळताच ती पळून गेली. तसंच आपल्या आयुष्यात होतं. आपण निगेटिव्ह थॉट्स, राग, इगो, निगेटिव्हिटी यांना प्रचंड घट्ट धरून बसतो. हे थॉट्स आपल्याला अजिबात केअर करत नाही, पण आपल्यालाच कंट्रोल करत असतात. फ्रीडम अँड पीस आर चॉईसेस. आपल्या आयुष्यात जे ओझं देतंय, जे माइंड डिस्टर्ब करतंय, ते लेट गो करायला पाहिजे, जसं आत्ता गाईने केलं. बरोबर की नाही? सो स्टार्ट फ्रेश अँड लिव्ह अ ब्युटिफुल लाईफ. तुम्हाला जर काही स्टोरी आवडली असेल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.